ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। ही भेने तेथुनी काढली दिठी, मग कंठ मुकुट पातशे किरटी, तव सुरतरुंची सृष्टी जयापासून का झाली. आणि हे अकराळ विक्राळ असं भयानक रूप पाहून, हातामध्ये असंख्य उगारलेली शस्त्राचं स्वरूप पाहून जणू काय भीतीनच अर्जुनानं त्या शस्त्रावरून आपली दृष्टी आवरून घेतली आणि मग प्रभूचा गळा आणि मस्तक पाहू लागला. तर त्या ठिकाणी सुरतरुंची सृष्टी ज्याच्यापासून निर्माण झालेली आहे असं त्याला दिसून आलं. जे महासिद्धीची मूळपीठे, शिनली कमला जेत वावटे, तैशी कुसुमी अति चोखटे तुरंबिली देखिली. जी महासिद्धीची मूळपीठ आहेत म्हणजे अधिष्ठान आहेत आणि ज्या ठिकाणी शिनलेली लक्ष्मी विसावा घेते, अशी अत्यंत स्वच्छ आणि सुंदर फुले त्याने धारण केलेली दिसून आली. मुकुटावरी स्तबक, ठाई ठाई पूजा बंधनिक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंडू. मस्तकावर गुच्छ, निरनिराळ्या अवयवांवर जाया, गजरे, झालरी अशा अनेक प्रकार आणि गळ्यामध्ये दिव्य पुष्पमाळा रुळत होत्या. स्वर्गे सूर्य तेज वेढिले, जैसे पंधरेने मेरुते मढिले, तैसे नितंबावरी गाडिले पितांबरू झळके. ज्याप्रमाणे स्वर्गानच सूर्याचं तेज परिधान करावं किंवा मेरूला जशी सोन्याने मढवावी, म्हणजेच मेरू पर्वताला जसं सोन्यानं मढवावं, त्याप्रमाणे देवाच्या नितंबावर पितांबर झळकत असलेला दिसून आला. श्री महादेवू कापुरे उटिला, का कैलासू पारजे डवरिला, नाना शिरोदेके पांघरविला क्षीरार्णव जैसा. कर्पूर गौर भगवान शंकराला जसा कापराने घासावा किंवा कैलासाच्या धवलगिरीवर पाऱ्याचा लेप चढवावा किंवा दुग्ध समुद्राला म्हणजे क्षीरसागराला दुधासारख्या पांढऱ्या वस्त्राचे पांघरून घालावे. जैशी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगना करवी बुंथी घेवविली, तैशी चंदन पिंजरी देखली सर्वांगी तेने. जशी चांदण्याची घडी उलगडून तिची खोड आकाशाला घालावी, तशी चंदनाची पातळ उटी प्रभूच्या सर्वांगाला लावलेली दिसली. जेने स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निधाघू मोडे, जयाचेनी सौरभे जीवत जोडे वेधवती. ज्याच्या सुगंधानं आत्मस्वरूपाच्या तेजाला विशेष तेज चढतं, ज्याने ब्रह्मानंदाचा दाह शांत होतो, ज्याने पृथ्वीला चैतन्य लाभतं आणि विरक्त संन्यासी सुद्धा ज्याचा संग धरतात. जयाची निर्लीप अनुलीपू करी, जे अनंगुही सर्वांगी धरी, तया सुगंधाची थोरी कवनवाणी. ज्या चंदनाची उटी ब्रह्मदेव ही आपल्या अंगास लावतो आणि मदन देखील ज्यात आपल्या सर्व अंगावर धारण करतो, त्या चंदनाच्या सुगंधाचे थोरपण कोण बरे वर्णन करील. ऐसी एक एक श्रंगार शोभा, पाहता अर्जुन जातशे शोभा, देवीचे देव बैसला की उभा, काशयालू हे नेनवे. अशा एका श्रंगाराची शोभा पाहता पाहता अर्जुन इतका गांगरून गेला की त्याला देव उभा आहे, बसला आहे की झोपलेला आहे हेही नीटपणे कळेना. बाहेर दिठी उघडोनी पाहे, तव आघवे मूर्तिमय देखत आहे, मग आता न पाहे म्हणून उगार आहे, तरी आतोही तैसेची. डोळे उघडून तो बाहेर पाहतोय, तो सर्व देव मूर्तिमय दिसतोय. बरे आता डोळे झाकून पाहावं तर अंतर्यामी सुद्धा सर्व देवमयच होऊन गेलेला आहे. अनावरी मुखी समोर देखे, तया भेने पाटी मोराज व ठाके, तव तयाही कडे श्रीमुखे कर चरण तैसेची.
अर्जुनाच्या समोर अनंत अशी वदनही तोंडी दिसतायत, म्हणून त्याच्या भीतीने अर्जुनानं पाठीमागं पाहिलं. तो तिकडेही देवाची तोंडे, हात पाय इत्यादी जे सर्व तशीच त्याला दिसून येत आहेत. अहो पाहता किर प्रतिभासे, हेथ न लावू कायसे, परी न पाहताई दिसे चोज ऐका. डोळे उडून पाहत असता दिसले तर यात नवल काहीच म्हणता येणार नाही. पण महत्वाचा चमत्कार हा आहे की डोळे न उघडताही, डोळे मिटलेले असतानाही सर्वत्र त्याचंच दर्शन घडून येते. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतली. अहो काही प्रभूची कृपा आणि करणी, अर्जुनाचं पाहणं आणि न पाहणं सुद्धा, या दोन्ही क्रिया नारायणाने पूर्णपणे व्यापून टाकल्या. म्हणजे या दोन्ही क्रिया त्याला नारायणाचेच दर्शन घडून येत होतं. म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी, ठाई ठाव थडी ठाकी, तव चमत्काराचे यानिकी महार्णवी पडे. चमत्काराच्या एका लोंढ्यातून निष्ठून अर्जुन हातोहात तीरावर येतो आहे, तोच दुसऱ्या एका चमत्काराच्या महासागरामध्ये तो पडतोय. ऐसा अर्जुन असाधारणे, आपुलिया दर्शनाशिनी विंदाने, कवळुनी घेतला तेने अनंत रूपे. अशा प्रकारे त्या अनंत स्वरूपी नारायणाने आपल्या अशा दिव्य दर्शनानं आणि अलौकिक सामर्थ्याने अर्जुनाला अगदी गुरफटून टाकलं. तो विश्वतमुख स्वभावे, आणि त्याची दावावया लागी पांडवे, प्रार्थीला ताघवे होऊनी ठेला. भगवंत तर स्वभावताच विश्वाभिमुख आहेत, म्हणजे सर्व विश्वव्यापी आहेत. आणि तशात अर्जुनाने आपले विश्वरूप मला दाखवा असे म्हणून प्रार्थना केली. तेव्हा सहजच देव सर्व विश्वच आपण होऊन त्या ठिकाणी प्रकट झाला. आणि दीपिका सूर्य प्रकटे, अथवा निमुटलिया देखावेची कुंटे, तैशी तिथी नव्हे जे वैकुंठे दिदली आहे. जसं दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशानं सर्व प्रकाशित व्हावं आणि त्याचं सहाय्य नसेल तर सर्व पाहणंच संपून जावं, अशा प्रकारची स्थूल दृष्टी काही श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली नव्हती. म्हणजे सूर्य असेल तरच तुम्ही पाहू शकता आणि सूर्य नसेल तर तुम्हाला पाहता येणार नाही, असं या ठिकाणी अजिबात नव्हतं. म्हणून किरीटिशी दोही परी, कै देखणे देखी अंधारी, हे संजयो हस्तिनापुरी सांगत शे राया. म्हणून डोळे मिटले काय किंवा उघडे ठेवले काय, या दोन्ही अवस्थेमध्ये, दोन्हीही स्थितीमध्ये अर्जुनाला पाहण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. ही गोष्ट राजा धृतराष्ट्रा ध्यानी घे असे संजय हस्तिनापुरात धृतराष्ट्राला सांगत होता. म्हणे किंबहुना उधारिले, पार्थे विश्वरूप देखिले, नाना भरणी भरले विश्वतो मुख. संजय म्हणतो, राजा फार नको, पण एवढं तरी ध्यानात घे की अर्जुनानं प्रभूचं विश्वरूप पाहिलं आणि ते परोपरीच्या अलंकारांनी सजलेले असून सर्वव्यापी आहे. देवी सूर्य सहस्रश्य भवे जुगपत्तू थिता, यदि भासदृशी सा स्यात् भासत्सस्य महात्मनः. जर आकाशात 1000 सूर्याची प्रभा एका वेळी प्रकट होईल तर ती त्या महात्मेच्या प्रभेसारखी थोडीफार दिसून येईल. हजारो सूर्यापेक्षा प्रभूचं तेज अधिक उजळून निघालेलं होतं. ते अंग प्रभेचा देवा, नव लावू काहीस यायसा सांगावा, कल्पांती एकुची मेळावा, द्वादश आदित्यांचा होयू. राजा त्या विश्वरूपाच्या त्या अंगकांतीचा अद्भुत देखावा कशासारखा होता म्हणून सांगावा. अरे महाप्रलयाच्या वेळी 12 सूर्य एकाच वेळी प्रकट होतात. तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी, जरी उदय जती काय एकेची अवसरी, तरी तया तेजाची थोरी उपमू नये. म्हणजे प्रलयाच्या वेळी फक्त 12 सूर्य उद्भूत होतात, प्रकट होतात. पण असले दिव्य सूर्य जर हजारो एकदम उदय पावले तरी त्यांनाही त्या विश्वरूपाच्या तेजाचा महिम्याचा थांग पता लागणार नाही.
आघवयाची विजूंचा मेळावा किजे आणि प्रलयाग्नीची सर्व सामग्री आणि जे देवीची दशकुही मिळविजे महातेजांचा. सर्व विश्वातल्या संपूर्ण विजा एकत्र कराव्यात आणि कल्पांतीचा अग्नी सर्वत्र एकत्र जुळवावा आणि त्यामध्येच प्रसिद्ध धाम महातेजे एकत्र कालवावीत. तरी ती अंग प्रभेचनी पाडे हे तेज काही काही होईल थोडे आणि तयाशे किर चोखडे त्रिशुद्धी नोहे. म्हणजे कदाचित त्या विश्वरूपाच्या अंगप्रभेच्या तेजाच्या अल्पांश म्हणजे अल्पमोलाचं तेज सिद्ध होईल, परंतु तंतोतंत त्याच्या पासंगाला उतरेल की नाही हे सांगता येणार नाही. म्हणजे त्या विश्वरूपाच्या तेजाच्या पासंगाला हे तेज पुरी पडणार नाही. ऐशे महात्मिया श्रीहरीचे सोजू हाकतशे सर्वांगीचे तेजो हे मुनी कृपाजी मज दृश्य झाले. असे अपार थोरपण अपार महात्म्य भगवंताच्या ठिकाणी स्वाभाविकपणेच आहे. त्याच्या सर्वांगाचे ते सर्वत्र पसरणारे तेज मला पाहायला मिळाले हे त्या महामुनी व्यासांच्या कृपेचेच फळ आहे. तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तम् अनेकदा अपश्य देव देवशो शरीरे पांडव सदा. त्यावेळी अर्जुनाने अनेक भागात विभागलेले सर्व जग त्या देवाधिदेवाच्या देहात एकत्र स्थित झालेले असे पाहिले. आणि ते विश्वरूपी एकीकडे जग आघवे आपुलेनी पवाडे जैसे महोदधी माझी बुडबुडे शिनाने दिसती. हे जे संपूर्ण विश्व आहे हे सर्व विश्व त्या विश्वरूपाच्या एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी साठवलेलं असं दिसलं. जसे महासागरामध्ये छोटे छोटे असे बुडबुडे निघतात तसे हे संपूर्ण विश्वाचे बुडबुडे त्या विश्वरूपामध्ये अर्जुनाला दिसून आलं. का काशी गंधर्व नगरू भूतळी पिपिलका बांधे घरू नाना मेरूवरी सपुर परमाणू बैसले. किंवा आकाशामध्ये निरनिराळे जसे मेघ असतात, म्हणजे आकाशामध्ये ढगाला केवढीशी जागा लागते, अथवा जमिनीवर मुंग्या जसं आपलं घर बांधतात या पृथ्वीच्या मानाने त्या मुंग्याचं घर केवढंच असतं. किंवा मेरू पर्वतावर भरपूर परमाणू राहतात, म्हणजे मेरू पर्वत आणि परमाणू याचं माप जसं होईल तसं हे विश्व त्या विश्वरूपामध्ये अगदी छोटसच आहे. विश्व आघवेची तयापरी तया देव चक्रवर्तीची आ शरीरी अर्जुनाती अवसरी देखता झाला. त्याप्रमाणे हे संपूर्ण विश्व त्या भगवंताच्या शरीरामध्ये अर्जुन पाहता झाला. ततः स विस्मयाविष्टो रष्टरोमा धनंजयो प्रणम्य शीर्षा देवं कृतांजलीर्भाषतो. तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला व त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हात जोडून व मस्तक लवून प्रणाम करून तो श्रीकृष्णाला म्हणाला, तेथ एक विश्व एक आपणू ऐसे अळुमाळ होते जे दुजपणू तेही आटोनी गेली अंतकरण विराले सहसा. विश्वरूप पाहत असताना हे विश्वरूप आहे आणि पाहणारा मी आहे असं अर्जुनाने विश्वरूपांच्या मध्ये वेगळेपण निराळेपण होतं. पण अशा तऱ्हेचा भेदभावाचा जो अल्पवंश उरला होता तोही आता नाहीसा होऊन गेला आणि अर्जुनाचं अंतकरण एकदम विरघळून गेलं. हा तू आनंदाचे रे झाले बाहेरी गात्रांचे बळ हारपोनी गेले हा पादपा गुंतले पुलकांचले. अंतर्यामामध्ये आनंदाचा संचार झाला. बाहेरच्या शरीर अवयवांचे बळ ताबडतोब गळून पडलं आणि सर्व शरीर नकशिकांत रोमांचित होऊन गेलं. वार्षी प्रथमदशे ओहळल्या शैलांचे सर्वांग जैसे विरूढे कोमलांकुरी तैसे रोमांच आले. पावसाळ्याच्या पहिल्या हंगामात जसा पाझर सुटलेल्या पर्वतांचे सर्व भाग कोवळ्या कोवळ्या तृणांकुरांनी आच्छादून जातात त्याप्रमाणे त्याच्या शरीरावर रोमांचाचे अंकुर उभा राहिले. शिवतला चंद्र करी
सोमकांतू द्रावू धरी तैशिया श्वेत कनिका शरीरी दाटलिया. चंद्रकिरणांच्या स्पर्शानं जसा चंद्रकांत मनी पाझरतो तसे त्याचे शरीर घर्मबिंदूंनी भरून गेलं. त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर शोध कनिका म्हणजे घामाचे छोटे छोटे थेंब उभा राहिले, दाटून आले. माझी सापडलेनी अलिकुळे जळावरी कमळकळिका जेवी आंदोळे देवी आतुलिया सुकर्मेचिनी बळी बाहेरी कापे. कमळाच्या फुलामध्ये भुंगा आत गेल्यानंतर ज्यावेळेला फुल मिटलं जातं आणि भुंगा आत अडकून पडतो त्यावेळेला त्या कमलकोशात अडकलेल्या भुंग्यांच्या हालचालीनं जशी कमळाची कळी पाण्यावर डोलते त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या उर्मीनं आणि उसळीनं अर्जुनाचं शरीर थरथरत होतं. कर्पूर कर्दळीची गर्भपुटे उकलता कापुराचेनी कोंदाटे उली गावळती तेवी थेंबुटे नेत्रोनी पडती. ज्याप्रमाणे कापूर केळीची सोलटे काढू लागलं म्हणजे दाबून ठेवलेल्या कापराचे कण गळू लागतात त्याप्रमाणे अर्जुनाच्या डोळ्यातून टपाटप अश्रू पडू लागले. उदयलेनी सुधाकरे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळो वेळा उर्मी भरे उचंबळत असे. चंद्र उगवला म्हणजे जसा समुद्र अधिकाधिक भरून येतो त्याप्रमाणे अर्जुन आनंदाच्या लहरीने उचंबळून आला. हैसा सात्विका टाही भावा परस्परे वर्ततसे हेवा तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणीव फावली. अशा तऱ्हेनं 8 ही सात्विक भावानी अर्जुन भरून गेला. जणू काही 8 भावांचं अर्जुनाच्या अंगामध्ये भरतं आलं आणि त्यामुळे अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे साम्राज्यच गवसलं. तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू दिठी मग उसासोनी किरीटी वास पाहिली. अशा या आत्मानंदाच्या अनुभवानंतरही त्याच्या दृष्टीने देव आणि भक्त या द्वैताचा निराश होऊन गेला आणि म्हणून अर्जुनाने एक उसासा टाकून इकडे तिकडे पाहिले. तेथ बैसला होता जियासवा याची कडे मस्तक खालाविला देवा मग जोडून कर संपुट बरवा बोल तू असे. ज्या बाजूला श्रीकृष्ण बसले होते त्या बाजूला त्याने प्रभूंना नमस्कार केला आणि मग हात जोडून अर्जुन म्हणाला. अर्जुन वाचो पश्यामी देवांस्तव देवदेहे सर्वान् तथा भूत विशेषान् ब्रह्मान्विषं कमलासनस्थं ऋषीं च सर्वानुरंगाच्च दिव्यान्. अर्जुन म्हणाला, हे भगवंता श्रीकृष्णा, तुझ्या विश्वरूप शरीरात सर्व देव, निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय, कमलासनस्थ सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि सर्व ऋषी तसेच दिव्य सर्प मला दिसत आहेत. म्हणे जय जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही, जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो. अर्जुन म्हणतो, हे भगवंता, मी तुमचा जय जयकार करतो. तुम्ही आमच्यावर खरोखरच विलक्षण प्रकारची कृपा केली आहे, कारण त्या कृपेने आज आमच्यासारख्या सामान्य जीवांना सुद्धा हे अद्भुत असे विश्वरूप दर्शन घडत आहे. परी सासची भले केली गोसाविया, मज परी तो शिव झाला साविया, जी देखील आशी जोईया सृष्टीशी तू आश्रयू. पण देवा, तुम्ही फारच चांगली गोष्ट केली आहे आणि मलाही अत्यंत संतोष झालेला आहे, का तर तुम्हीच या सर्व सृष्टीचा आधार आहात. ही गोष्ट आज प्रत्यक्ष माझ्या दृष्टीस पडलेली आहे. देवा मंद्राचनी अंगलगी, ठाई ठाई स्वापदांची दांगे, तैसी ये तुझ्या देही अनेगे देखतशे भुवने. देवा, ज्याप्रमाणे मंदार पर्वताच्या पठारावर ठिकठिकाणी वनचर आणि जनावरांचे कळप जमलेले असतात, त्याप्रमाणे 14 भुवनांचे अनेक संघ तुमच्या शरीराला लटकलेले दिसत आहेत. हो आकाशाची खोळे, दिसती ग्रहगणांची कुळे,
हा महावृक्षी अविशाळी पक्षी जातीची. आकाशाच्या या विस्तारामध्ये जसे ताऱ्यांचे समूह दिसतात किंवा एखाद्या विशाळ वृक्षावर जसे अनेक पक्ष्यांची घरटी लोंबत असतात, तया परी श्रीहरी तुझी या विश्वात्मकी ये शरीरी स्वर्गू देखतशे अवधारी सुरगणेशी. त्याचप्रमाणे हे नारायणा, या तुझ्या शरीरामध्ये, या तुझ्या विश्वरूपात स्वर्ग आणि त्यातील देवगण हे माझ्या दृष्टीस येत आहेत. प्रभू महाभूतांचे पंचको हेथ देखत आहे अनेक, आणि भूतग्राम एक एक भूतसृष्टीचे. या शरीरामध्ये महाभूतांच्या अनेक पंचकड्या आणि भूतसृष्टीतील प्रत्येक भूत समुदाय मला दिसत आहे. जी सत्य लोकू तुझ माझी आहे, देखिला चतुराननु हानो हे, आणि एरेकडे जव पाहे तव कैलासुही दिसे. देवा, या तुझ्या शरीरामध्ये सत्यलोक आहे, मग त्यात दिसणारा जो ब्रह्मदेव नाही असे कसे होईल? आणि दुसऱ्या बाजूस पाहतो तो कैलास सुद्धा मला दिसत आहे. श्री महादेव भवानी येसी तुझ्या दिसतशे एकी अंशी, आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे. देवा, या तुमच्या शरीराच्या एका लहानशा कोपऱ्यामध्ये भवानी सकट श्री शंकर दिसत आहेत. पण देवा, इतकेच नव्हे तर तुम्ही सुद्धा आपल्या या विश्वरूपामध्ये दिसून येत आहात. म्हणजे तुझ्याच विश्वरूपामध्ये तू सुद्धा मला दिसून येतोयस. पै कश्यपादी ऋषिकुळे ये तुझी या स्वरूपी सकळे, देखतशे पाताळे पन्नगेशी. कश्यपादी सर्व ऋषींची कुळे आणि नाग समुदायास पाताळ ही सुद्धा आढळून येत आहेत. किंबहुना त्रैलोक्यपती तुझ्या एकेकाची अवयवाची भिंती, ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणू. हे त्रिभुवन नाथा, या तुमच्या रूपाच्या एका एका अवयवाच्या भिंतीवर 14 भुवनांची चित्रे उमटलेली दिसतात. म्हणजे तुझं हे विश्वरूप असं आहे की चित्रपटातील चित्राप्रमाणे तुझ्या या विश्वरूपाच्या भिंतीवर मला 14 भुवन सुद्धा स्पष्टपणाने दिसत आहेत. आणि तेथीचे जे जे लोक ते चित्र रचनाजी अनेक, ऐसे देखतशे लौकिक गांभीर्य तुझे. तसेच या तुझ्या भिंतीवर प्रत्येक प्रकारचे लोक ही चितारलेले आढळून येत आहेत. तुमच्या अगाध मोठेपणाचे अलौकिकत्व अशा प्रकारे माझ्या अनुभवास येत आहे. अनेक बाहू सर्वत्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम, न अंतं न मध्यम न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. देवा, तुला अनंत बाहू, अनंत उदरे, अनंत मुखे आणि अनंत नेत्र आहेत. सर्व बाजूनी अनंत रूपी तुलाच मी पाहतोय. पण हे विश्वेश्वरा, विश्वरूपा, तुझा आधी मध्य आणि अंत मला दिसत नाही. या दिव्य चक्षुचेनी पैसे चहुकडे जव पाहत असे, तव दोरदंडी काजैसे आकाश कोंभैली. अर्जुन म्हणतो की या दिव्य दृष्टीच्या साह्यामुळे, याच्या शक्तीमुळे मी जो चारी बाजूला पाहतो आहे तो तुझ्या बळकट भुजांच्या ठिकाणी जणू काय आकाश निर्माण झालेले आहे. तैसे एकची निरंतर देवा देखतसे तुझे करू, करिता घवेची व्यापार एकेची काळी. देवा, तुझे हे हात एकाच वेळी सर्व वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार करीत आहेत असे मी पाहतोय. मग महाशून्याशनी पैसारी उघडली ब्रह्मकथाची भांडारी, तैसी देखतशे अपारी उदरे तुझी. अव्यक्त अशा ब्रह्माच्या विस्ताराने जशी ब्रह्मांडाची कोठारे उघडावीत, अगाध अशी खोली असलेली उदरे म्हणजे पोटे मला दिसत आहेत. जी सहस्र शीर्ष याची देखिली कोडीवरी होता ती एकी वेळे, ही परब्रह्माची वदन फळे मोडून आली. या शरीरामध्ये सहस्र शीर्षत्वाच्या एकाच वेळी कोट्यावधी आवृत्ती निघतात. जणू का या परब्रह्मरूप वृक्षाला
हजारो मस्तकरूपी फळे भारावून वाकवीत आहेत. तैशी वक्रे जेवती तेवती तुझी देखतशे विश्वमूर्ती, आणि तयाची परिनेत्र पंक्ती अनेका सिंहू. हे विश्वरूप देवा, अशा प्रकारची तुझी जेवढी म्हणून काही तोंडे तेवढी सर्व मला दिसत आहेत, आणि त्यांच्या डोळ्यांच्या रांगाचे अनेक समुदाय सुद्धा मी पाहत आहे. हे असो स्वर्ग पाताळू, ही भूमी दिशांतराळू, हे विवक्षा ठेली सकळू मूर्तिमयो देखतशे. स्वर्ग, पाताळ, जमीन, सर्व दिशा, आकाश या प्रकारचं सर्व भेदांची बोली या ठिकाणी खुंटून गेलेली आहे. या ठिकाणी सर्व काही मूर्तिमय दिसत आहे. तुझ विनो एकादी याकडे परमाणु ही तुला कोडे, अवकाशू पाहतशे परिण सापडे ऐशे व्यापिली तुवा. अरे तुझ्याशिवाय छोटाशा परमाणु एवढा सुद्धा अवकाश कुठं सापडून येत नाही असं मला दिसतंय. पण हे पाहणे व्यर्थ आहे, कारण सर्वाला तुम्ही ओतप्रोत व्यापून राहिलेला आहात. सर्वांमध्ये तुम्ही भरून गेलेला आहात. ये नाना परी अपरमिते, जे तुली साठविली होती महाभूते, ते तुलाही पवाडू तू अनंते कोंदला देखतशे. अरे ज्याच्या विस्ताराला गंतीच नाही अशी महाभूते अनंत प्रकारामध्ये जेवढी म्हणून काही साठवलेली आहेत तेवढा त्यांचा सारा विस्तार. पण हे अनंत असणारे देवा, तुम्ही सर्वत्र कोंदलेला आहात असं मी पाहतोय. ऐसा कवनी ठायाहुनी तू आलाशी, हेथ बैसलाशी की उबाशी, आणि कवनी मायेची पोटी होताशी तुझे ठाण केवडे. अहो देवा, तुम्ही कोठून आलात? तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात की उभे आहात? तुम्ही कोणत्या आईच्या ठिकाणी जन्म घेतलात आणि तुमचे स्थान तरी किती मोठे होते. तुझे रूप वय कैसे, तुझ पहिलीकडे काय असे, तू कायशी यावरी आशी ऐसे पाहिले मिया. तुमचे रूप आणि वय काय आहे, कसे आहे, तुमच्या पलीकडे काय आहे आणि तुमचा मूळाधार काय आहे, हे सर्व मी पाहत आहे. तव देखिले जी आघवेची, तरी आता तुझा ठाऊ तुझी, तू कवनाचा नव्हेशी ऐसाची अनादी आयता. ते सर्वच मला एकदम दिसून आलं आणि कळून चुकलं की तुम्ही स्वतःचे मूलाधार आहात. तुम्ही दुसऱ्या कोणापासूनही उत्पन्न झालेले नाही. तसेच तुम्ही अनादी आणि स्वयंसिद्ध आहात आणि तू कोणाचाही नाहीस. तू अनादी आणि आयता आहेस. तू उभा ना बैठा, बिघडू ना खुजटा, तुझ तळी वरी वैकुंठा तुझी आहाशी. तुम्ही उभे सुद्धा नाहीत आणि बसलेली नाही. तुम्ही उंच नाही आणि खुजटही नाही. खाली, तळवटी किंवा वर अशा प्रकारचं तुम्हीच आहात. तू रूपे आपण याची ऐसा, देवा तुझी वैसा, पाठी पोट परेशा तुझे तुगा. देवा, तुमचे रूप, तारुण्य, पाठ, पोट ही सर्व काही तुम्हीच आहात. किंबहुना आता तुझी आघवी अनंता, हे पुढती पाहता देखिले मिया. देवा, मी अधिक काय सांगू, तुमचे सर्व तुम्हीच आहात असे पुन्हा पुन्हा पाहता माझ्या दृष्टोत्पत्तीस येत आहे. परी या तुझी या रूपा तू, जी उनिवय कसे देखतू, जे आधी मध्य अंतू तिन्ही नाही. परंतु प्रभो, तुमच्या रूपामध्ये मला एक कमी दिसत आहे, ती ही की त्यामध्ये आधी, मध्य आणि अंत ही मात्र मला कुठं दिसून आली नाही. हे रवी गिवसली आघवा ठाई, परी सोयन लाहेची कही, म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही थो. नाहीतर तुम्हीच सर्व काही व्यापून राहिलेला आहात, त्याचा लाभ कोठेच दिसून येत नाही. जेवढे हे तिन्ही या ठिकाणी नाहीतच असा निश्चित निर्णय होतोय. म्हणजे देवाला आधी, मध्य आणि अंत हे काही अर्जुनाला दिसून आलं नाही. एव माधी मध्यांतरहिता, तू विश्वेश्वरा परमिता, देखिलाशी जितत्वता विश्वरूपा. अशा प्रकारे हे आधी, मध्य आणि अंत असा नसलेला जो भगवान अनंत आहे,
त्या अनंत रूपा हे विश्वात्म्या मी तुमचे विश्वरूप खरोखर पाहिले आहे. तुझ महामूर्तीची या अंगी उमटली या पृथक मूर्ती अनेगी, लेईलाशी वानपरीची अंगी ऐसा आवड तू आसी. तुमच्या या प्रचंड मूर्तीत सर्वच मूर्ती निरनिराळ्या परीने बिंबलेल्या आहेत. जणू काय तुम्ही हे नाना रंगाचे अंगरखेच घातलेले आहे असं दिसून येतं किंवा अशा प्रकारचा आभास तयार होतो. नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली, तुझी या स्वरूप महाचळी, दिव्यालंकार फुली फळी साशिन्नलिया. किंवा या निरनिराळ्या मूर्ती म्हणजे तुमच्या देहरूपी महापर्वतावर फुटलेल्या तरुवेलीच आहेत आणि त्या दिव्य अलंकार रूपी फळा फुलांनी भारावून आलेल्या आहेत. हो काजे महोदती तू देवा, झालाशी तरंग मूर्ती ही लावा, ही तू एक वृक्षू बरवा मूर्ती फळी फळलाशी. किंवा देवा तुम्ही महासागर असून त्या मूर्तीरूपी तरंगाने डोलत आहात, हालत आहात. म्हणजे देव हे महासागर असून त्या इतर मूर्ती म्हणजे त्या सागरावरील लाटा किंवा तरंग आहेत. किंवा तुम्ही एक विशाळ वृक्ष असून आणि या इतर मूर्ती म्हणजे त्याला लागलेली जणू काही फळेच आहेत. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की